हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तुम्ही आज कोणत्या तरी खास व्यक्तीला व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या असतील. आई वडिलांना दिल्या असतील, भाऊ बहिणीला दिल्या असतील, बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडला दिल्या असतील, नवऱ्याला बायकोला दिल्या असतील. पण तुम्ही स्वतःला विश केलंय का हॅपी व्हॅलेंटाईन्स डे? हो, तुम्ही स्वतःला व्हॅलेंटाईन डेचं विश केलंय का? जर तुम्ही स्वतः आवडत नसाल तर तुम्ही दुसऱ्याला तरी कसे आवडणार? हो ना. तुमची स्वतःची सोबत तुम्हाला स्वतःला आवडायला पाहिजे. हो ना. या जगात आल्यापासून ते या जगातून जाईपर्यंत जर कोणी आपला सख्खा सोबती असेल तर तो आपण स्वतःच आहे. हो ना. मग जर खरंच तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर स्वतःशी एक प्रामाणिक प्रॉमिस करा की मी आजपासून माझ्यासाठी जे उत्तमोत्तम आहे अशा गोष्टी करेल. म्हणजेच माझ्या आरोग्यासाठी मी नेहमी एक्सरसाइज करेल, माझं मन शरीर मी नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करेल. मी माझं ज्ञान वाढवण्यासाठी उत्तम वाचन करेल, नवनवीन गोष्टी पाहीन, समजून घेईन, माझ्या ज्ञानात भर पाडेल, मी माझ्या स्किल्स अजून इम्प्रूव्ह करेल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारे कष्ट, मेहनत, सातत्य यांना कधी सोडणार नाही. स्वतःला खुश ठेवेल, स्वतःला जपेन, स्वतःसाठी वेळ देईल, नेहमीच वर्तमानात जगेल आणि स्वतःशी प्रेमाने बोलेल. स्वतःवर प्रेम करणं ही लक्झरी नाही तर ती आयुष्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. स्वतःवर प्रेम करणं ही एक प्रकारची पूजाच आहे आणि जो माणूस स्वतःवर खुश असतो तो मला असं वाटतं इतरांना सुद्धा खुश करू शकतो. स्वतःशी जुळलेलं नातं कधीच तुटत नाही. स्वतःवर प्रेम करणारे आयुष्यात कधीच हारत नाही. स्वतःशी नातं जपताना मन शांत झालं आज. स्वतःशी नातं जपताना मन शांत झालं आज. व्हॅलेंटाईन एकच उमगला, तो म्हणजे मी स्वतःच माझी खास. दुसऱ्याला व्हॅलेंटाईन शुभेच्छा देण्याआधी स्वतः आशा पुढे उभे राहा आणि स्वतःला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा द्या. तूच माझी खरी व्हॅलेंटाईन आहेस. हॅपी व्हॅलेंटाईन डे.